भारत पाकिस्तान सामना होऊ द्या, थांबवणार नाही। सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणीला नकार दिला। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारत पाकिस्तान सामना होऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये, मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। भारत पाकिस्तान सामना होऊ द्या, थांबवणार नाही असं म्हटलेलं आहे कोर्टाने। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा 14 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे आणि या अगोदर घडलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळला जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता की पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधू नंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं हे राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे आणि जे आपले सशस्त्र दलांच्या ज्या बलिदान झालेलं आहे, यामध्ये ज्या निष्पाप लोकांनी प्राण गमावलेले आहेत त्यांचा हा अवमान करणार असल्याचं या त्यांच्या युक्तिवादात त्यांनी म्हटलेलं होतं। यामध्ये 4 याचिकाकर्त्यांची जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये या याचिकाकर्त्यांनी पुढे जाऊन म्हटलेलं आहे की क्रिकेटला राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन आणि सशस्त्र जवानांचे बलिदान याच्यावर ठेवता येणार नाही। त्यामुळे हा सामना सुरू राहणे ही देशाची सुरक्षा, अखंडता आणि मनोबल यांना मारक असल्याचा दावा त्यांनी केलेला होता। मात्र सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आल्यानंतर या संदर्भात न्यायालयाने आपलं मत मांडलेलं आहे आणि ही याचिका सूचीबद्ध करण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजेच न्यायालयाचं असं म्हणणं होतं की या संदर्भात तात्काळ सुनावणी घेण्याची काय गरज आहे, कारण हा सामना आता 14 तारखेला होणार आहे आणि हा सामना होऊ द्या अशी टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे। एकंदरीत पाहता ही याचिका निष्फळ ठरेल असं याचिकाकर्त्यांकडून न्यायालयासमोर सांगण्यात आलेलं होतं। मात्र न्यायाधीशांचं त्यांच्या या युक्तिवादावर समाधान झालेलं नाहीये। सामना रविवारी आहे, त्यात आपण काय करू शकतो तो होऊ द्या, सामना सुरू राहिला पाहिजे असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आहे। तर एकंदरीत पाहता 14 तारखेचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना होणार आहे आणि याच्या संदर्भातली जी याचिका दाखल करण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये ती फेटाळण्यात आलेली आहे। धन्यवाद महेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।